तेज ज्ञान इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आज 26 जानेवारी दिनाचा अतिशय सुंदर छान असा कार्यक्रम इथं बघायला मिळाला आणि आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा खूप काही करू शकतात आणि त्यांच्यात तो स्पार्क आहे हेही दिसून आलं। सर्वात प्रथम मी आपले स्कूलचे आणि आपल्या संस्थेचे ट्रस्टी यांचे खूप खूप आभार मानतो। सर्व शिक्षक सर्व कमिटी मेंबर यांनी आज या तेज ज्ञान शाळेमध्ये आम्हाला निमंत्रित करून हा जो मान सन्मान दिलाय त्याबद्दल आणि इथं उभं राहून 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ब्राह्मण गावाचे सर्व सदस्य आणि तेज ज्ञान शाळेतील सर्व शिक्षक ट्रस्टी मान्यवर प्राध्यापक यांचे खूप खूप आभार। शाळेतील आल्या आल्या आम्ही बघितलं सर्व स्वच्छता सर्व झाडांची देखरेख नीटनेटकेपणा सगळं रंगसंगती अतिशय सुंदर एखाद्या शहरातील शाळेला लाजवेल अशी शिस्त या विद्यार्थ्यांमध्ये निश्चित बघायला मिळाली। यामध्ये सर्व शिक्षकांचं आणि सर्व मेंबरचं संचालक पदांचं यामध्ये खूप मोठं योगदान आहे। कुठेही काडी कचरा अजिबात कुठेही अस्वच्छता असं दिसत नाही त्याबद्दल या सर्व शिक्षकांचे खूप खूप कौतुक आणि सर्व विद्यार्थी आपल्या व्यवस्थित ड्रेस मध्ये एकदम त्यांचे केस वगैरे एकदम संस्कार या शाळेमधल्या विद्यार्थ्यांचे बघायला मिळाले। आता मला मुलांना असं सांगायचंय ए बोल नका रे लक्ष द्या ए शिक्षकांच्या पाया पडतात का तुम्ही? तर मला तुम्हाला असं सांगायचंय शिक्षक हे आपले गुरु असतात। आपल्या आई वडिलांनंतर त्यांना खूप मोठं आपल्याला स्थान दिले गेलेले संस्कृतीमध्ये। तर सगळ्यात पहिले घरातून निघताना आपल्या आई वडिलांचे आजी आजोबांचे पाया पडायचे देवाच्या पाया पडायच्या आणि नंतर शाळेत आल्यानंतर प्रत्येकाने सरांचे मॅडमचे जे पण आपले आहेत प्राध्यापक त्यांचे पाया पडायच्या। मी परत येणार आहे शाळेमध्ये त्यांना बक्षीस देणार आहे सेपरेट। आता हे छोटं बक्षीस आणलं मी पुढच्या वेळेस मोठं बक्षीस असणार आहे। तर सगळ्यांच्या सर्वात प्रथम पाया पडायच्या सगळ्या पालेभाज्या खायच्या सगळे फळ आपल्याला जेवढे पण फळं मिळतात घरात जेवढं पण पालेभाज्या असतात सगळ्या भाज्या ताट कोण फेकतं? जेवणाचं ताट फेकतात का तुम्ही? भाजी आवडली नाही म्हणून? अन्न हे पुरं ब्रह्म असतं तर आपल्याला आवडलं नाही आवडलं तरी आपल्या शरीरासाठी हे चांगलं असतं। त्याच्यामुळे जेवणाचं अन्नाचं ताट कोणी फेकायचं नाही अन्न उष्ट टाकायचं नाही। प्रत्येक जी भाजी असेल घरच्यांनी आपल्याला जी दिली ती खायची। हॉटेलमध्ये किती जण जातात जेवायला? हॉटेलला कोणीच नाही खोटं हॉटेलचं जेवण आपल्या शरीरासाठी कधी मध्ये जेवलेलं चांगलं पण शाळेत आपण जर घरातलं जेवण जेवलो नाही ना तर मोठेपणे हॉटेलचं जेवण जेवावं लागेल। त्याच्यामुळे घरातलं जेवणच आपल्याला जेवायचंय शाळेतला डबा पूर्ण संपवायचा आहे। आपले सगळं गुरुजींचा आपल्या शिक्षकांना कोण बोलतं मागून मस्करी करतात ना शिक्षकांना मागून बोलताय ना तुम्ही तर आपल्या शिक्षकांचा आदर सन्मान ठेवायचा आहे। त्यांच्याकडून जेवढं शिकायला मिळेल तेवढं आपण इथून शिकून घ्यायचंय। अतिशय सुंदर आपली ही शाळा आपली स्कूल अतिशय सुंदर आणि छान आहे। ही आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे। कुठं जरी तुम्हाला इथं काडी कचरा काही दिसलं तुम्ही तुमच्या हाताने उचलायचंय ते सरांना शिक्षकांना सांगायला लावायचं की इथं कचरा दिसतोय किंवा कोणी येईल कोणी उचलल कारण हे आपलं एक मंदिर आहे आपलं एक घर आहे यासारखं आपल्याला वागायचंय। आणि सर्वांना बक्षीस मिळालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा। सर्व शिक्षकांचे खूप खूप कौतुक। अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना घडवताय। तुमचंही खूप खूप त्यांच्यावर काम करण्याचं आणि त्यांच्यासाठी झटण्याचे प्रयत्न या शाळेमधून दिसताय आणि सर्व पालकांनाही खूप खूप आभार आणि आनंद की ते या कार्यक्रमामध्ये सामील झालेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या शिक्षकांच्या सानिध्यामध्ये शिकण्यासाठी विश्वासाने पाठवलंय। त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे सुद्धा खूप खूप आभार आणि कौतुक। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र आणि 26 जानेवारी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।